राज्य सरकारकडून मिळालेला निधी नागपूर महानगरपालिकेनं फिक्स डिपॉझिटमध्ये ठेवून 50 कोटींहून अधिक उत्पन्न मिळवलं आहे। 2023-24 या आर्थिक वर्षात राज्य सरकारकडून मनपाला 625 कोटींहून अधिक निधी मिळाला होता, जो लवकरच वापरला जाणार नव्हता। हीच बाब लक्षात घेता मनपा आयुक्तांच्या सूचनेनुसार मनपाच्या वित्त विभागानं ही रक्कम बँकेत फिक्स केली आणि आता या रकमेवर मनपाला व्याज स्वरूपात मोठी रक्कम मिळाली आहे। 2023-24 या आर्थिक वर्षात नागपूर मनपाला राज्य सरकारकडून जवळपास 1400 कोटी रुपये मिळाले होते। त्यापैकी 600 कोटींहून अधिक रुपये 3 मोठ्या प्रकल्पांसाठी होते। सीसी रोडसाठी 300 कोटी रुपये, ई बससाठी 137 कोटी रुपये आणि एकात्मिक वाहतूक व्यवस्थापन प्रणाली म्हणजेच ITMS साठी 196 कोटी रुपये मिळाले होते। मात्र गेल्या आर्थिक वर्षात या तिन्ही प्रकल्पांचं काम सुरू होऊ शकलं नाही। त्यामुळे मनपा आयुक्तांनी 2024-25 या आर्थिक वर्षात 625 कोटी रुपये वर्षभरासाठी 7.85% वार्षिक परताव्यावर फिक्स केले, ज्यामुळे मनपाला आता 50 कोटी रुपयांपेक्षा जास्त व्याज मिळालं आहे। जरी मनपात अशी स्थिती क्वचितच उद्भवते की रक्कम FD मध्ये ठेवली जाते, मात्र रक्कम खर्च करण्यास लागणारा वेळ पाहता मनपाने ही रक्कम फिक्स करण्याचा निर्णय घेतला आणि या निर्णयामुळे 50 कोटी रुपयांचा मनपाला नफा झाला आहे। आता ही रक्कम शहराच्या विकास कामांसाठी वापरण्यासाठी राज्य सरकारकडून परवानगी मिळवण्याचा प्रयत्न मनपा करणार आहे।